सर, सातबारा संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय एक महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. नेमका काय निर्णय आहे? महाराष्ट्रामध्ये महसूल खात्याने जिवंत सातबारा मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मी उद्या सभागृहात निवेदन करणार आहे. जिवंत सातबारा म्हणजे जे व्यक्ती मृत पावलेले आहेत आणि अजूनही सातबारा अभिलेखामध्ये त्यांचे नाव आहेत, वारसाची नावं चढवल्या गेले नाही, त्यामुळं वारसांना तहसील कार्यालयामध्ये, सर्कल कार्यालयामध्ये, तलाठी कार्यालयामध्ये पायपीट करावी लागतं. त्यामुळे महसूल विभाग आता कॅम्प लावून टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जिवंत सातबारा म्हणजे मृत व्यक्तीचे नावं कमी करून त्यांच्या वारसाचे नावं हे अभिलेखामध्ये सातबारामध्ये आणण्याचा एक टाइम बाउंड कार्यक्रम आम्ही करतो आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण झाला आहे. आमच्या श्वेता महल्ले तिथल्या आमदार आणि तिथल्या तहसीलदारांनी हा केलेला आहे आणि तो प्रायोगिक तत्वावर झाला होता. आता राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात नावं कमी करून जिवंत आणि वारसाचे नावं आपण आता सातबारामध्ये जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रामध्ये सुरू होते आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये सर्व अभिलेख हे जिवंत व्यक्तीच्या नावाने असणार आहे. सर, विशेषतः सातबाऱ्यासाठी वर्षभराचा कालावधी लागत होता आणि अंडर टेबल पण पैसे द्यायला लागायचे. ही आर्थिक व्यवस्था थांबवेल. हो, आता राज्यातल्या कुठल्याही वारसांना त्यांचे नावं चढवण्याकरता पायपीट करावी लागणार नाही, हेलपाटे मारावे लागणार नाही. महसूल खातं स्वतः पुढाकार घेऊन जिवंत सातबारा मोहीम करणार आहे. सर, यामध्ये लगेच फेरफार देखील ओढला जाणार आहे का? कारण की जेव्हा नावावर होतं त्यानंतर फेरफारसाठी फेरे मारावे लागतात. वारसाचं नाव चढणार असल्यामुळे ऑलरेडी तो फेरफारच असणार आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मृत व्यक्तीचे नाव आता सातबारावर राहणार नाही, अभिलेखामध्ये राहणार नाही. अशी आम्ही जिवंत सातबारा मोहीम या राज्यात सुरू केलेली आहे. एक तालुका पूर्ण झालेला आहे आणि आता तो प्रायोगिक तत्वावर चिखली तालुका आम्ही केला. आता संपूर्ण राज्य आम्ही करतोय. महाविकास आघाडीची आता बैठक झालेली आहे. अंतिम आठवड्या प्रस्तावावरती सरकारला घेरण्याची तयारी केली. विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उद्या विरोधक आक्रमक होणार आहेत. नाही, ते अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्षाचा अधिकार आहे. त्यांनी त्याच्यात काय मांडावं त्यांचा अधिकार आहे. कुठला प्रश्न मांडला पाहिजे, मला वाटतं सरकार तयार आहे. विरोधी पक्षानं कुठलाही प्रस्ताव आणला तरी आमच्या सरकारने एवढं चांगलं काम केलं आहे. देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार हे गतिशील आणि पारदर्शी सरकार आहे आणि त्यामुळं कुठलाही प्रस्ताव आणला तरी महाराष्ट्राचं सरकार, आमचे मुख्यमंत्री याचं महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान करतील, 14 कोटी जनतेचं समाधान करतील. मंत्रालयात बैठक झाली. रेराच्या कायद्यात आणि ज्या 65 इमारती आहेत, कल्याण डोंबिवलीतल्या 65 इमारती झाली, बैठक काय झाली आज आपण कॅबिनेटमध्ये तो मुद्दा मांडणार होता. काय नेमकं? कल्याण डोंबिवलीच्या 65 इमारती ज्यामध्ये त्या इमारती तोडण्याकरता उच्च न्यायालयाचे काही आदेश आहेत, परंतु माननीय उच्च न्यायालयाला आम्ही त्या ठिकाणी काही वेळ मागणार आहे आणि त्या ठिकाणी जे 3000 लोक राहतात आहे त्या 3000 लोकांची काही चूक नाही आहे. विकणाऱ्याने विकून चालले गेले, काही रेरा ऍक्टमध्ये त्या ठिकाणी फसल्या गेल्या आहेत, काही विकासकांनी त्यांना फसवलेलं आहे. त्यामुळं कल्याण डोंबिवलीच्या 3000च्या वर घरमालकांना त्या ठिकाणी त्यांचं घर तुटू नये याकरता रवींद्र चव्हाणजी आमचे कार्याध्यक्ष यांनी हा प्रश्न मांडला होता. काल बैठक झाली. त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास खातं, महसूल खातं आणि त्या ठिकाणी आमचं या ठिकाणी अजून तिसरं महत्त्वाचं खातं जे आहे, 3 खात्याची बैठक होणार आहे. वन खातं, या 3 खात्याची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीतनं
त्या 3000 परिवारांना कसं प्रोटेक्शन मिळेल याची काळजी सरकार करणार आहे. नागपूरमधले जे आरोपी समोर आलेले आहेत त्यांचं कनेक्शन जे आहे ते बांगलादेशाशी आहे असं किरीट सोमाय यांनी एक म्हटलेलं. मालेगाव कनेक्शन सुद्धा समोर. हे नागपूरमध्ये जो ज्या पद्धतीचं घटना घडलेली आहे त्यात मी स्वतः नागपूरमध्ये जाऊन आलो आहे. खरंच घटना फार भयंकर आहे. पोलिसांना ज्या पद्धतीनं मारहाण झाली आहे, DCPला कुऱ्हाड मारलेली आहे, आमच्या महिला भगिनीची छेडछाड करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीचं प्लॅनिंग करण्यात आलं ते प्लॅनिंग या ठिकाणी एक मास्टर माइंड कुणीतरीच्या पाठीमागे होता. आता पोलिसांनी सर्वांना पकडलेलं आहे. अजून अंतिम व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सरनी हे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला त्यांना मी शोधतो आहे आणि जे त्या ठिकाणी दोषी आहेत त्यांना देशद्रोहाचा आणि इतर अजून खटले आम्ही दाखल करण्याचा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे आणि पोलीस पूर्ण इन्क्वायरी करताय, पोलीस चौकशी करताय आणि जे लोक काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितलं आहे की या घटनेमध्ये जे दोषी असतील त्या कुणालाही सोडणार नाही आणि आमची सर्वांचा प्रयत्न आहे की या घटनेतला कुणी आरोपी सुटू नये जेणेकरून महाराष्ट्रात पुन्हा अशी घटना घडणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे. बीड प्रकरणामधले जे न्यायाधीश आहेत त्यांनी कुठेतरी जे निलंबित झालेले पोलीस आहेत त्यांच्यासोबत पार्टी केल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केलेला नाही. याबद्दलची फार माहिती मला नाही. मी माहिती घेऊन बोलेन. प्रयत्न करणार.